चला, नमस्कार मित्रांनो, आपल्या राहलेस कोचिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर मी अमित आडे तुमचं सर्वांचं स्वागत करतो। ओके, चला, आजचा जो आपला लेक्चर आहे हा लेक्चर कालपासून सुरू झालेला जो आपला अर्थसंकल्पाचं अधिवेशन आहे आपल्या भारत देशाचं, त्या अर्थसंकल्पाविषयी आज आपला जो लेक्चर आहे तो संपूर्णपणे जी माहिती आहे तुम्हाला या आपल्या लेक्चर मधून आता मिळणार आहे। पहा, अर्थसंकल्प 2023 ते 2024 चा हा आपला अर्थसंकल्प आहे जो सादर केला आहे आपल्या भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी। कोणी? निर्मला सीतारामन यांनी। आणि कालपासून संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेले आहे। सर्वांना माहिती आहे, या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची जी सुरुवात आहे ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने झालेली आहे। कशाने? राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने। आणि दरवर्षी हा जो अर्थसंकल्प आहे हा 1 फेब्रुवारीला जो सादर केला जातो। आणि मोदी सरकारच्या काळामध्ये 2014 पासून आतापर्यंत जर आपण पाहिला तर 9 अर्थसंकल्प जे आहे ते सरकारने सादर केलेले होते। आणि या वर्षीचा जो हा 10वा जो अर्थसंकल्प आहे जो बीजेपीच्या सरकारमध्ये मोदी सरकारच्या ज्या कालावधीमध्ये आहे तर हा 10वा अर्थसंकल्प सादर केलेला आपल्याला दिसून येत आहे। या वर्षीचा विकास दर जो आहे तर या वर्षीचा विकास दर हा 6.5% जे आहे हा गृहीत धरण्यात आलेला आहे। किती? 6.5%। आणि आपल्याला आपल्या ज्या भारत देशाची काही अर्थव्यवस्था आहे ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी जी आहे ही अर्थव्यवस्था। IMF ने दुजोरा दिला आहे या गोष्टीला की आपल्या भारताची अर्थव्यवस्था ही सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवा। ओके, त्यानंतर पाहूया की जे काही विनिमय दराच्या बाबतीमध्ये आहे ते 5व्या क्रमांकावर आहे आपली अर्थव्यवस्था। त्यानंतर आपल्या देशातील जे काही सर्वेक्षणामध्ये आहे जो काही सकल देशांतर्गत उत्पन्न जे GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, काय ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट GDP, याचा जो अंदाज आहे किंवा याचं चलनवाढ आहे, परकीय चलन साठा आहे किंवा व्यापार तूट आहे, या सर्वांचे जे काही सर्वेक्षण आहे ते यामध्ये अर्थसंकल्पामध्ये आपल्याला दर्शवण्यात येणार आहे। यामध्ये देशाच्या काही जे काही हद्दीत राहणाऱ्या किंवा ज्या देशाच्या हद्दीत राहून जे उत्पादन करणाऱ्या जे काही विदेशी कंपन्या आहे याचा सुद्धा समावेश जे आहे ते आपल्या अर्थसंकल्पामध्ये असणार आहे। आणि त्याचं सुद्धा उत्पन्न जे GDP मध्ये ज्या ज्या घटकांचा जो समावेश केला जाणार आहे या सर्वांच्या घटकांचा मिळून जो अभ्यास आहे आणि याची आकडेवारी जी आहे आणि यावरती जे विकासात्मक जे काही धोरणं आहे तर ती आपल्याला या अर्थसंकल्पामध्ये जे आहे जे कालपासून सुरू झालेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला दिसून येणार आहे। आणि त्यामध्ये काही अर्थसंकल्पातील प्रमुख मुद्दे आहेत तर ते मुद्दे कोणते कोणते आहेत? बघा, यामध्ये आपण जर पाहिलं तर कोरोनाच्या काळामध्ये काही देशाची आर्थिक परिस्थिती जी काही विस्कटलेली होती, सर्वांनाच माहिती आहे, उद्योगधंदे बंद पडलेले होते, रोजगार गेलेला होता काही लोकांचा, जे म्हणजे लॉकडाऊन चालू त्यावेळेस होतं। यामध्ये यावर्षी जर आपण पाहिला या कोरोनाच्या काळामध्ये तर यावर्षी ती जे उणीव आहे, जो लॉस झालेला आहे या कोरोनाच्या काळामध्ये ते उणीव भरून काढण्याची जी काही तरतूद आहे तर ती सुद्धा आपली या अर्थसंकल्पामध्ये म्हणजे दिसून येणार आहे। त्यानंतर सेवांना जो आहे जे सेवा क्षेत्र आहेत या सेवा क्षेत्रांना बँकांकडून होणाऱ्या जे काही वित्त पुरवठ्यात आहे या वित्त पुरवठ्यामध्ये सुद्धा वाढ होणार आहे। ती वाढ जी आहे तर ती वाढ 21% असणार आहे। किती? 21%। त्यानंतर 2022 आणि 2023 चा या वर्षाचा जर आपण विचार केला त्यामध्ये सेवा क्षेत्रांसाठी 8.4% वाढ जी आहे ती नोंदवण्यात आलेली आहे। पण पुढील 2023 ते 2024 मध्ये जर याची जर आकडेवारी जर आपल्याला टक्केवारी जर पाहिजे आहे तर 8.4% वरून ती आता 9.1% वाढ जी आहे ती अपेक्षित ठेवणे या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला दिसून येणार आहे। त्यानंतर या अर्थसंकल्पामध्ये जे आहे तो वैद्यकीय उपचारांसाठी जगभरात म्हणजे की भारतातून येणाऱ्यांची जी काही संख्येत वाढ झाली होती आणि या चांगल्या जगातील आपल्या जे वैद्यकीय उपचार घेण्यासाठी जे इतर देशातून सुद्धा पूर्ण जगातून जे लोक येत होते ते या सर्व लोकांचा म्हणजे उपचाराच्या संदर्भात जर आपला जर काही म्हणजे दर्जा आहे तर तो चांगल्या जगातील 46 जे काही म्हणजे देशांची यादी आहे ती या 46 देशांच्या यादीमध्ये आपल्या भारताचा जो नंबर आहे तो 10वा आहे। किती आहे? 10वा। सर्वांनी लक्षात ठेवा, पेपरला हा जे आहे त्याच्यावरती प्रश्न आपल्याला येऊ शकता। ओके, आणि चांगल्या जगातील 46 देशांच्या यादीमध्ये 10वा नंबर असल्यामुळे
आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर देशातील थेट परकीय गुंतवणूक ही जर आपण पाहिली 2023 मध्ये, आपली 2022 मध्ये, तर आपल्या देशामध्ये जे गुंतवणूक आहे थेट परकीय गुंतवणूक ही 84 अब्ज अमेरिकी डॉलर्स आहे. किती? 84 अब्ज अमेरिकी डॉलर्स. त्यानंतर संपूर्ण सेवा क्षेत्राचा जर विचार केला तर आपल्या याच्यामध्ये 7.1% जी एवढी वाढ आहे ती गुंतवणुकीची ती झालेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने जे आहेत या अर्थसंकल्पामध्ये जे काही प्रमुख मुद्दे आहे, अजून पुन्हा काही मुद्दे आहे की जे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनामधून आहे, नोकरदार आहे, उद्योजक आहे, लघु उद्योजक आहे, किंवा महिलांसाठी जे काही विकासात्मक धोरणे आहे किंवा वेगवेगळी जे काही म्हणजे धोरणे आहे तर ती आपल्याला या अर्थसंकल्पामध्ये दिसून येणार आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर अर्थसंकल्पात जे रेल्वेची विशेष तरतूद केलेली आहे. याआधी जर आपण पाहिलं तर 2017 मध्ये रेल्वे अर्थसंकल्प हा स्वतंत्ररित्या सादर केला जात होता. कसा? स्वतंत्ररित्या. परंतु 2017 नंतरचा जर आपण जर विचार केला तर आता तो सर्वसाधारण अर्थसंकल्पामध्ये जे ती मांडण्यात येतो आपल्याला. म्हणजे आता जे अधिवेशन चालू आहे यामध्ये सुद्धा रेल्वेचा जो काही अर्थसंकल्पात म्हणजे अर्थसंकल्प आहे तर त्या अर्थसंकल्पाचा समावेश आपल्याला या अर्थसंकल्पामध्ये दिसून येते. ओके, यामध्ये अर्थसंकल्पातील जे काही रेल्वे म्हणजे निधी आहे ते वाढू शकतात यावेळेस. आणि यामध्ये रेल्वे निधी वाढल्यानंतर त्यामध्ये जे काही विकासात्मक काम आहे जसं गेज बदल आहे, लाईन बांधणी आहे किंवा विद्युतीकरण आहे, यामध्ये जे काही सर्वोत्तम सिग्नल आहे ते तयार करणे आहे, या सर्व सुविधा आहे. आणि अजून वेगवेगळे आहे की जे म्हणजे पॅसेंजरसाठी ज्या काही सुविधा आहे, कर्मचाऱ्यांसाठी सुविधा आहे, या सर्व सुविधांचा जो म्हणजे समावेश आहे ती या अर्थसंकल्पामध्ये असणार आहे. त्यानंतर म्हणजे नवीन वंदे भारत ज्या काही गाड्यांची भर पडणार आहे, वेगवेगळ्या गाड्यांची वाढ होणार आहे. भारतातील रेल्वे गाड्यांचा जो काही वेग आहे तो हाय स्पीड वाढू शकतात यावेळेस. आणि या सर्व गाड्या 2025 पर्यंत बनवण्याची जी काही सरकारची धोरणं आहे. आणि याच बरोबर या अर्थसंकल्पात अहमदाबाद मुंबई जी आपली बुलेट ट्रेन आहे, कोणती? बुलेट ट्रेन, जे अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेन आहे, या प्रकल्पासाठी सुद्धा बजेट जे आहे ते वाढण्याची आपल्याला जी घोषणा आहे ती या अर्थसंकल्पात होऊ शकतो. तुमच्या लक्षात असणे आवश्यक आहे. याचबरोबर या अर्थसंकल्पात अहमदाबाद पुणे बुलेटचं झालंच आहे, पण यामध्ये जर आपण जर विचार केला तर या IMF ने जसं सांगितलं की आर्थिक वर्ष 2023 आणि 2024 मध्ये भारताची अर्थव्यवस्था आहे जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. मागच्या अर्थसंकल्पात कोणत्या घटकांना किंवा कोणत्या गोष्टीला सर्वात प्राधान्य जे आहे ते आपल्या या सरकारने दिले होते आणि ते जे प्राधान्य दिले होते त्या घटकांसाठी ते प्राधान्य किती टक्के पूर्ण झाले किंवा ते कामं किती टक्के केली आणि कोणत्या घटकांना किती म्हणजे त्याचा विकास झाला किंवा कोण्या घटकांचा विकास झाला नाही. बघा यामध्ये कोणते कोणते घटक होते आपण पाहिले आधी की जे काही शेतकरी आहे ते ड्रोनला प्रोत्साहन आहे. त्या मागच्या अर्थसंकल्पामध्ये जेव्हा सादर केला होता शेतकऱ्यांना ड्रोन प्रोत्साहन आहे किंवा आत्मनिर्भर भारतमधून जे काही रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार होत्या. सरकारचे जे काही म्हणजे विद्यापीठ आहे, जे डिजिटल विद्यापीठ आहे ते घोषणा त्यांनी केली होती. त्यानंतर आरोग्यांच्या जे काही सुविधा आहे ते पुरवणार होते. त्यानंतर भांडवलाच्या विकासात्मक दृष्टिकोनामध्ये बदल होता. पंतप्रधान आवास योजनेमधून जे काही दुर्बल जे काही घटक आहे या घटकांसाठी जे काही घर बांधण्याची व्यवस्था आहे ती करणार होते. बॅटरी बनवण्याचे खाजगी क्षेत्रांना जे आहे ते कंपनी स्थापन करण्याचे जे काही लघु उद्योग आहे ते छोटे छोटे उद्योग निर्माण करण्याची घोषणा केली होती. ईशान्य राज्यांच्या जे काही विकासासाठी 2000 कोटी रुपयाची जी काही तरतूद आहे तर ती सुद्धा आपल्या या गव्हर्नमेंटने मागच्या आपल्या अर्थसंकल्पामध्ये केली होती. त्यानंतर मेक इंडिया जे काही अंतर्गत 60 लाख रोजगार संधी उपलब्ध करून देण्याची आपली मोदी सरकारने सुद्धा घोषणा केलेली होती त्यावेळेस. त्यानंतर डिजिटल अर्थव्यवस्थेचा जो काही चालना आहे, डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं जे काम आहे त्याची सुद्धा म्हणजे पुढे चालून आपली घोषणा जी आहे ते त्या अर्थसंकल्पात सरकारने केली होती. राष्ट्रीय टेली मेंटल हेल्थ केअर जे सुरू करण्याची सुद्धा घोषणा जी आहे तर सरकारने या केली होती. अशा प्रकारच्या ज्या काही घोषणा आहे मागच्या यामध्ये म्हणजे अर्थसंकल्पात केलेल्या होत्या आणि त्या किती पूर्ण झाल्या काय पाहिलं तर तुम्हाला ते जे काही वार्षिक आकडेवारी आहे तर तुम्हाला आपल्या इकॉनॉमिकच्या रिपोर्टमध्ये तुम्हाला पाहता येणार आहे. ओके, त्यानंतर आता पाहूया आपण की जे काही सरकारचे उत्पन्न आहे किंवा स्त्रोत आहे, हे जे अर्थसंकल्प सादर केला आहे तर हा अर्थसंकल्प जे आहे ते आपल्या जगातला सर्वात श्रेष्ठ अर्थसंकल्प म्हणून आपण ओळखतो. परंतु सरकार जेव्हा अर्थसंकल्प सादर करतो तर त्यावेळेस त्याचे जे उत्पन्न आहे, खर्च आहे, तर सरकारचं उत्पन्न जमा होण्याचा जो काही स्त्रोत आहे किंवा सरकार ज्या घटकांवरती खर्च करतो ते स्त्रोत आहे ते आपल्याला आता
आता सरकारच्या उत्पन्नाचे जे स्रोत आहे किंवा खर्च आहे तर 2022 ते 2023 या वर्षी झालेल्या जे काही बजेटनुसार आहे, सरकार आपल्या उत्पन्नातील काही भाग व्याजाची परतफेड करण्यासाठी जो खर्च करतो आणि का करतो, तर जेव्हा सरकारला विकासात्मक कामासाठी वेगवेगळ्या जे काही संस्थांकडून कर्ज घ्यावे लागतात आणि त्याची परतफेड जी आहे ते कर्ज रूपात किंवा त्यांचे जे काही व्याज आहे त्या व्याजाच्या रूपात जे आहे ते ती करावी लागते, लक्षात ठेवा. आणि त्यानंतर काही मिळालेले जे काही टॅक्स आहे त्यामधून राज्यांचा जो काही हिस्सा आहे किंवा त्यांच्या वाट्याला आलेल्या म्हणजे हिस्सा आहे तर तो त्यांना डिवाइड करून द्यावा लागतो. काही केंद्रीय योजना असतात त्यावर खर्च करतात गव्हर्नमेंट. अशा पद्धतीने ही जे खर्च आहे किंवा हे जे स्त्रोत आहे याची जी परिभाषा ती आपल्याला लक्षात येते. या कराच्या पैशामधून खर्च करून त्यामध्ये पुन्हा जे तूट आहे जर ते निर्माण झाली तर त्यावरचा जो खर्च आहे ते किती पहा. याआधी वित्तीय तूट म्हणजे काय तर ती आपल्याला यावरून आपल्याला लक्षात येईल. बघा, जसं सांगितलं पैशामधून खर्च म्हणजे जो करून आहे त्यामध्ये पुन्हा जर तूट कशी निर्माण होते आणि त्यावरचा खर्च किती आहे ती याआधी आपल्याला वित्तीय तूट करणे जे आहे ते पाहणं आवश्यक आहे. आता वित्तीय तूट म्हणजे कशी तर पहा, 2023 ते 2022 ते 2023 या चालू आर्थिक वर्षात जर सरकारचा एकूण अंदाजित खर्च एक्झाम्पल म्हणून जर 39,44,944,900 कोटी रुपये जर एवढा असण्याचा जर अंदाज असला, हा आकडा जर सरकारच्या एकूण उत्पन्नामध्ये जर याच्यापेक्षा जर खर्च जर हा जास्त असला, याचा आकडा जो आहे हा याच्या खर्चापेक्षा जर तो आकडा जर जास्त असला तर त्याला त्या सरकारचं जे कर्ज घेतले आहे किंवा त्याचे बजेट त्यापेक्षा जर जास्त होण्याचा जो काही खर्चाला आपण म्हणतो तर त्याला आपण काय म्हणतो, तूट म्हणत असतो. म्हणजे बघा, विकासाच्या दृष्टिकोनामधून ज्या स्त्रोतमधून त्यांनी आकडा ठरवलेला आहे त्या स्त्रोतमधून जेवढा आकडा तयार झाला आणि विकासासाठी त्या आकड्यामधून सुद्धा त्याच्यापेक्षाही जास्त जर त्यांची जर म्हणजे रक्कम जी ती वाढली असेल तर ती वाढलेली जी रक्कम आहे ती आपल्याला या वित्तीय तुटीच्या संदर्भामध्ये आपल्याला लक्षात येते. म्हणजे आपल्या देशात उत्पन्न मिळण्याच्या ज्या काही वाटामध्ये आहे त्यामध्ये टॅक्स आहे, कॉर्पोरेट टॅक्स आहे, इन्कम टॅक्स आहे किंवा जे काही व्याज आहे इत्यादी मधून जे आहे ते आपल्याला या टॅक्स मधून जे आहे पैसा मिळत असतो, लक्षात ठेवा. आता पाहूया की रुपया येतो कसा आणि रुपया खर्च होतो कसा. रुपया जेव्हा निर्माण होतो आणि रुपया खर्च कसा केला जातो त्यावरून तुम्हाला समजेल की आपल्या देशामध्ये पैशाची जी निर्मिती आहे ते कशा पद्धतीने येते आणि गव्हर्नमेंट जे आहे जे योजना आहे किंवा विकासात्मक कामासाठी कसा खर्च केला जातो ते त्या पद्धतीने. आता बघा, या डायग्राम मधून जर आपण पाहिलं तर यामध्ये आपल्याला असं लक्षात येते की याच्यामधून खर्च कसा करायचा. तर पहिले पाहू आपण की जे स्त्रोत आहे येण्याचे, काय रुपया निर्माण कसा होतो. जोपर्यंत आपला रुपया निर्माण होणार नाही तोपर्यंत आपण तो रुपया खर्च करणार नाही. म्हणून आता आपल्याला पाहायचं सर्वप्रथम की रुपया हा याचे जे येण्याचे स्त्रोत आहे ते आपल्याला पाहायचं. बघा, आहे आणि इतर देणी आहे ती या कर्ज आणि इतर देणीमधून आपल्याला किती मिळते तर 35 पैसे. किती? 35 पैसे. त्यानंतर जीएसटी मधून आहे, जीएसटी मधून किती 16 पैसे, लक्षात ठेवा. कॉर्पोरेट टॅक्स आहे तर कॉर्पोरेट टॅक्स मधून किती 15 पैसे. किती? 15 पैसे. जीएसटी मधून 16 आणि कॉर्पोरेट टॅक्स मधून 15 पैसे. त्यानंतर प्राप्तिकर जे आहे ते प्राप्तिकर मधून 15 पैसे आणि त्यानंतर युनियन जे काही एक्साइज ड्युटी आहे तर त्या युनियन एक्साइज ड्युटी मधून 7 पैसे मिळते. किती? 7 पैसे. त्यानंतर कस्टम म्हणजे कस्टम टॅक्स आहे, या कस्टम टॅक्स मधून आपल्याला मिळते 5 पैसे. त्यानंतर नॉन टॅक्स रेव्हेन्यू आहे ते या नॉन टॅक्स रेव्हेन्यू मधून सुद्धा आपल्याला किती मिळते तर यामध्ये सुद्धा 5 पैसे मिळते. आणि नॉन डेट कॅपिटल म्हणजे जी काही रिसीट आहे, कोणती नॉन डेट कॅपिटल रिसीट आहे याच्यामधून आपल्याला मिळते 2 पैसे. म्हणजे या सर्व पैशांचा जर आपण जर कॅल्क्युलेशन केलं, टोटल केलं तर तो आपल्याला सरासरी 1 रुपया आपला तयार होतो. म्हणजे ह्या उत्पन्नाच्या माध्यमातून गव्हर्नमेंटचा जो आहे तो हा 1 रुपया अशा पद्धतीने तयार होत असतो. त्यानंतर आता पाहूया की जो खर्च आहे, खर्चाचा रुपया आपला किती म्हणजे खर्च कसा होत असतो हा 1 रुपयाचा. तर बघा, हा जो डायग्राम आहे आता दुसरा, तर यामधून आपल्याला लक्षात येते की यामध्ये व्याज परतफेड आहे, तर हे व्याज परतफेड आपल्याला 20 पैसे त्यावरती खर्च केला जाते. किती? 20 पैसे व्याज परतफेड. त्यानंतर जे काही गुंतवणूक आहे, जो काही राज्यांचा जो काही म्हणजे वाटा आहे, तर या वाट्यामध्ये जे काही कर शुल्कातील जे काही राज्यांचा वाटा आहे तर तो आहे 17 पैसे. किती? 17 पैसे. त्यानंतर सेंट्रल जे काही स्कीम आहे त्यावरती सुद्धा आपल्या याच्यामध्ये किती असतो वाटा माहितीये का?
त्यावरती सुद्धा असतो आपला 15 पैसे. त्यानंतर फायनान्स कमिशन आहे, या फायनान्स कमिशन वरती सुद्धा 10 पैसे जे आहेत ते वाटा आहे. त्यानंतर केंद्र पुरस्कृत योजना आहेत, यामध्ये सुद्धा 9 पैसे आहे. त्यानंतर सबसिडी आहे किंवा जे काही संरक्षण आहे, सबसिडीवरती सुद्धा 8 पैसे आहे आणि संरक्षणावरती सुद्धा 8 पैसे आहे. त्यानंतर इतर जे खर्च आहेत, इतर खर्चाचा जर विचार केला तर आपल्याला त्यावरती 9 पैसे जे आहे ते खर्च केला जाते. आणि पेन्शन्स आहे, ज्या म्हणजे गव्हर्नमेंट जे काही म्हणजे नोकरदार आहे किंवा जे काही गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहेत, त्या एम्प्लॉईजला त्यांचे रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांना जे पेन्शन मिळते, त्या पेन्शनसाठी सुद्धा त्याची तरतूद ती आहे 5 पैसे. म्हणजे या सर्वांचा जो काही टोटल जर आपण जर केला तर तो 1 रुपया हा अशा पद्धतीने गव्हर्नमेंटचा जो आहे तो खर्च केला जाते. या डायग्राम वरून तुम्हाला लक्षात येईल की रुपया येतो कसा आणि रुपया खर्च होतो कसा. बघा आता हे झाल्यानंतर आता हे टॉप जे आहे, ज्या टॉप महत्वाच्या ज्या काही घोषणा आहे अर्थसंकल्पामध्ये, टॉप महत्वाच्या घोषणा ज्या आहेत ती होण्याची शक्यता जास्त आहे आणि ती सध्या अर्थसंकल्पामध्ये जी आहे कालपासून चालू झालेल्या आपल्याला दिसून येते. यामध्ये बघा आपण जर या टॉप महत्वाच्या जर घोषणामध्ये आपण जर विचार केला तर जे महिला वाहून म्हणजे नेण्याचे जे काम आहे किंवा महिला साफ करण्याचे जे काम आहे, आता माणसाद्वारे करण्याऐवजी आता यंत्राद्वारे करण्याची जी घोषणा आहे ती झालेली आहे आपली या अर्थसंकल्पामध्ये. त्यानंतर 7 लाखांपर्यंतचे जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते करमुक्त केलेले आहे आणि नवी जे काही कररचना आहे ते घोषित केलेली आहे. आणि त्यानंतर गरिबांना मोफत आणि जे काही धान्य आहे, मोफत धान्य आहे ते 1 वर्षासाठी जे आहे ते वाढवण्यात येणार आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आपण जर विचार केला की आदिवासी मुलांसाठीच्या जे काही एकलव्य शाळा आहे, या शाळांमध्ये 38,000 शिक्षकांची भरती होणार आहे, त्याची सुद्धा तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. त्यानंतरचा विचार जर केला आपण तर आपल्या भारताच्या भरडधान्यामध्ये जे काही भरडधान्याचे कोठार आहे ते बनवण्याची महत्वाकांक्षी जे काही पाऊल आहे ते उचलणार आहे, याचा सुद्धा समावेश या अर्थसंकल्पामध्ये असणार आहे. त्यानंतर सिगारेटवर जे काही लावण्यात येणारा जे काही कस्टम ड्युटी आहे, तर पहिले जो काही कस्टम ड्युटीचा जो काही टक्केवारी होती ते 16% होती, आता त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे, लक्षात ठेवा. ओके. अशा पद्धतीने कस्टम ड्युटीवर किती 16% नंतर सुद्धा वाढ करणार आहे. त्यानंतर जर आपण जर विचार केला तर जे काही म्हणजे नाव आहे किंवा पत्ता आहे, तुमची जे काही केवायसी आहे, यांच्यामध्ये जर तुम्हाला बदल करायचा असेल तर त्यामधल्या जे काही सोयी आहेत तर त्या सोप्या होणार आहे. कशा होणार आहे? सोप्या. त्यानंतर ई न्यायालय आहे, जे ई न्यायालय ऍप आहे, त्या न्यायालयाचं जे काही कामकाज आहे ते आपल्याला सर्व त्या ई न्यायालयाच्या ऍपवरती आपल्याला दिसून येते. पण ई न्यायालय स्थापन करण्यासाठी 7,000 कोटी रुपयाची तरतूद सुद्धा असणार आहे, अशी तरतूद जी आहे ती आपली या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. त्यानंतर 40 म्हणजे 0 ते 40 वयोगटातील जे काही भारतीय नागरिकांचे जे काही हेल्थ स्क्रीनिंग जे आहे ते होणार आहे. काय होणार आहे? हेल्थ स्क्रीनिंग. त्यानंतर जे काही शेतकऱ्यांसाठी आहे ते डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून डाळीसाठी विशेष हब जे आहे ते तयार करण्यात येणार आहे, याची सुद्धा तरतूद जी आहे ती आपली या अर्थसंकल्पामध्ये असणार आहे. अशा पद्धतीने जे आहे ही जी तरतूद आहे अशा असणार आहे. त्यानंतर आता पाहू आपण हा जो डायग्राम आहे बघा की कोणत्या विभागामध्ये किती तरतूद केलेली आहे किंवा किती लाख कोटी रुपये जो आहे तो खर्च करणार आहे गव्हर्नमेंट, म्हणजे कोणत्या विभागात किती तरतूद आहे ते या डायग्राम वरून तुम्हाला दिसून येते. पहा, संरक्षण मंत्रालयाचा जर आपण जर विचार केला, कोणत्या मंत्रालयाचा? संरक्षण मंत्रालय, तर यामध्ये 5.94 लाख कोटी रुपये सर्वात जास्त खर्च जो आहे तो संरक्षणावर केलेला आहे. कशावर केलेला आहे? आपल्या गव्हर्नमेंटने सर्वात जास्त खर्च जो आहे तो हा संरक्षणावरती केलेला आहे. आपल्या मिलिटरी, आपले जे काही 3ही जे काही फौजा आहे, भूदल, वायुदल आणि नौदल, यासाठी जे काही संरक्षण मंत्रालय आहे जे काम करते, त्या संरक्षण मंत्रालयासाठी 5.94 लाख कोटी रुपयाची तरतूद जी आहे ती अर्थसंकल्पामध्ये आपली केलेली आहे. त्यानंतर रस्ते वाहतूक महामार्ग आहे, या रस्ते वाहतूक महामार्गामध्ये 2.70 लाख कोटी रुपये केलेली आहे. काय? 2.70 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. त्यानंतर रेल्वेचा जर आपला जो मंत्रालय आहे ती यामध्ये रेल्वेच्या मंत्रालयाचा जर आपण जर विचार केला तर त्यामध्ये 2.42 लाख कोटी रुपये, किती? 2.42 लाख कोटी रुपये. त्यानंतर सार्वजनिक विभाग आहे, जे काही अन्न आहे आणि सार्वजनिक विभाग आहे, यामध्ये 2.6 लाख कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. त्यानंतर गृह विभाग आहे, या गृह विभागामध्ये 1.96 लाख कोटी रुपयाची तरतूद आहे. त्यानंतर राज्याचे काही जे रसायने आहे आणि खते विभाग आहे, काय आहे?
रसायने आहे आणि खत विभाग यामध्ये 1.76 लाख कोटी रुपयाची तरतूद केली आहे. त्यानंतरचा आहे ग्राम विकास विभाग. या ग्राम विकास विभागाच्या याच्यामध्ये 1.60 लाख कोटी रुपयाची तरतूद जी आहे ते या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. त्यानंतर शेवटचा आहे जे कृषी आणि शेतकरी कल्याण, त्यामध्ये सुद्धा 1.15 लाख कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. आणि त्यानंतर शेवटचं आहे जे दूरसंचार विभाग, त्यामध्ये 1.23 लाख कोटी रुपयाची जी तरतूद आहे ती आपल्या या अर्थसंकल्पामध्ये जी आहे ती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेली आहे. या गव्हर्नमेंटने ती योजना जी आहे त्या तरतुदी जी आहे खर्चाच्या त्या याच्यामध्ये आपल्याला डायग्राम म्हणून आपल्याला दिसून येते. ओके. त्यानंतर बघा, कोणताही कर असो, जे काही कर प्रणाली आहे, कोणतीही कर प्रणाली आहे जी स्वीकारली आहे, आता जे नवीन कर प्रणाली स्वीकारली आणि जुनी पण तशीच ठेवली आहे, पण ही कर प्रणाली स्वीकारली तर पहा कशी. यानंतर नवी त्यांनी स्पष्टच केलेलं आहे की नवी कर प्रणाली हीच मुख्य प्रणाली असेल. काय असेल? जी नवीन कर प्रणाली आहे हीच मुख्य प्रणाली असेल. मात्र जुनी जी काही प्रणाली आहे ते देखील या म्हणजे भरतीला आहे किंवा या ज्या काही नवीन आलेल्या आहे प्रणाल्या आणि जुन्या आहेत त्या जुन्या सुद्धा त्या प्रणाल्या अस्तित्वात असेल असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जे आहे ते स्पष्ट केलेले आहे. ते तुमच्या लक्षात ठेवा. म्हणजे नवीन सुद्धा येणार आहे आणि जुन्या सुद्धा आपल्या तशाच राहणार आहे. आणि याचा जर आपण विचार केला, जसं आपल्याला माहित आहे की इतिहासातील जर पहिली घटना जर अशी आहे की तुम्हाला लक्षात आणून देतो की आज इतिहासामध्ये पहिली वेळ असं घडलेलं आहे, आपल्याला माहित आहे की राष्ट्रपती महिलाच आहे, जे द्रौपदी मुर्मू आहे यांच्या हस्ते महिला जे काही म्हणजे संमती आहे, अर्थमंत्री जे काही निर्मला सीतारामन आहे यांनी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी ज्या आपल्या महिला विराजमान आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, तर अर्थमंत्री सीतारामन यांनी सर्वप्रथम जे आहे तर महिला अर्थमंत्री महिला राष्ट्रपतीकडे जे काही अर्थसंकल्प सादर करण्याची जी काही मंजुरी आहे तर ती मंजुरी घेण्यासाठी हा जो काही एक म्हणजे आपल्याला दिसून येणारा प्रसंग आहे, हा सर्वात आपल्या भारतामधला पहिला प्रसंग आपल्याला दिसून येतो. आणि ही पहिलीच वेळ इतिहासामधली जर आपण विचार केला तर ही पहिलीच वेळ आहे की एक महिला अर्थमंत्री महिला राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी म्हणजे अर्थसंकल्प सादर करण्याचा जो काही मंजुरी आहे ती घेण्यासाठी गेलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला या रूपरेषेवरून लक्षात येते की आपला हा अर्थसंकल्प किती टॉपचा आहे आणि जगामध्ये सर्व जगाचं लक्ष आपल्या भारत देशाच्या अर्थसंकल्पावर आहे. आणि जेव्हा अर्थसंकल्प सादर केला जात होता तेव्हापासून एक उत्सुकता होती पूर्ण देशामध्ये या पूर्ण जगामध्ये की आपल्या देशामधल्या जे काही म्हणजे विद्यार्थी आहे, नोकरीदार वर्ग आहे, शेतकरी आहे, या सर्वांसाठी त्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या कोणत्या तरतुदी आहे या पद्धतीने आपल्याला आता या तरतुदी पाहता. बघा, हे जे घटक दिसून राहिले तो विद्यार्थी आहे, नोकरदार वर्ग आहे, महिला आहे, उद्योजक आहे किंवा जे काही म्हणजे शेतकरी आहे, या सर्वांसाठी जे काही म्हणजे छोट्या छोट्या जे काही तरतुदी आहे आपण इथे आता तुम्हाला मी सांगणार आहे. बघा, यामध्ये पहिलं घेऊया आपण विद्यार्थ्यांसाठी. ओके. विद्यार्थ्यांसाठी जर आपला विचार केला, पंतप्रधान कौशल्य विकास योजनेअंतर्गत 4.0 जे आहे ते 4.0 जे आहे ते एक योजना आहे ते सुरू करण्यात येणार आहे. या अंतर्गत जे आहे ते कोडिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, रोबोटिक्स आहे किंवा 3D प्रिंटिंग आहे, या सर्व विषयांवर यामध्ये जे आहे ते भर देणार आहे. यामधून काही शिकण्यात जे मुलांना डेव्हलप होईल, जे मुलं डेव्हलप होईल ते शिकून मुलांना काहीतरी उद्योग निर्माण करता येईल किंवा त्यांच्या ज्ञानामध्ये भरू, या संदर्भात जे आहे तर तो जो विकास आहे, विकासात्मक जे काही धोरण आहे ते राबवण्यात येणार आहे. देशभरामध्ये 740 एकलव्य 740 एकलव्य जे मॉडेल निवासी शाळा आहेत ते सुरू केल्या जाणार आहे. किती 740 एकलव्य मॉडेल निवासी शाळा त्या सुरू केल्या जाणार आहे. 2 लाख अंगणवाड्यांचा म्हणजे 2 लाख अंगणवाड्या जे आहे तर आपल्या भारतातल्या 2 लाख अंगणवाड्यांचे अपग्रेडेशन केले जाणार आहे. काय केले जाणार आहे? 2 लाख अपग्रेडेशन केले जाणार आहे. त्यानंतर ऑनलाईन शिक्षणासाठी डिजिटल विद्यापीठांची स्थापना केली जाणार आहे. काय केली जाणार आहे? डिजिटल विद्यापीठांची स्थापना आपल्या भारत देशामध्ये केली जाणार आहे. आणि 15 म्हणजे 257 नवीन नर्सिंग महाविद्यालयाची जी उभारणी आहे तर ती आपली करणार आहे, अशी तरतूद
आपल्या या अर्थसंकल्पामध्ये आहे, लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी काय तरतूद आहे, तर शेतकऱ्यांसाठी 3 वर्षासाठी 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी मदत जी आहे ती केली जाणार आहे. काय मदत. त्यानंतर किसान क्रेडिट कार्ड वरून जे काही 20 लाख कोटींच्या कर्जाची जे तरतूद आहे ते केली जाणार आहे. किती? 20 लाख कोटींच्या कर्जाची. त्यानंतर जे काही म्हणजे संपदा आहे किंवा जे काही आत्मसंपदा आहे किंवा ते ओळखण्यासाठी जे आहे ते या 6000 कोटींची जी आहे जे काही मत्स्य संपदा आहे, सॉरी, जे मत्स्य संपदा योजना आहे त्यासाठी मत्स्य संपदेच्या योजनेसाठी 6000 कोटींची तरतूद केली जाणार आहे. पीक योजनेसाठी आहे ते पीक योजनेसाठी 2.37 कोटींची तरतूद केली जाणार आहे. सहकारी संस्थांसाठी जे 2516 कोटींची तरतूद केली जाणार आहे. आणि MSP ची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये थेट ट्रान्सफर केली जाणार आहे. याचा सुद्धा समावेश या अर्थसंकल्पामध्ये आहे आणि या सर्वांचा समावेश या अर्थसंकल्पात असणार आहे. त्यानंतर पाहू की नोकरदार वर्ग आहे. या नोकरदार वर्गासाठी काय तर बघा, 47 लाख तरुणांना 3 वर्षांसाठी स्टायपेंड देणार आहे गव्हर्नमेंट. किती वर्षासाठी? 3 वर्षांसाठी स्टायपेंड देणार आहे. 60 लाख नोकऱ्या निर्माण करण्याचं जे काही उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट सुद्धा आपल्या या सरकारने केलेलं आहे. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचा जर आपण विचार केला तर ज्येष्ठ नागरिकांसाठी जे काही पेन्शन योजना आहे त्या पेन्शन मधून मिळणाऱ्या उत्पन्नावर जे काही दिलासा आहे तो दिलासा सुद्धा मिळणार आहे, यामधून सुद्धा ज्येष्ठ नागरिकांसाठी तरतूद आहे. त्यानंतर महिलांचा जर विचार केला आपण तर महिलांसाठी महिला सन्मान बचत पत्र जी योजना ती सुरू करणार आहे आणि आर्थिक दृष्ट्या जे आहे त्या सर्व महिलांचं जे आहे ते आर्थिक दृष्ट्या महिलांना जे काही म्हणजे सबलीकरण आहे त्यांचं किंवा महिलांना 2 लाख रुपयापर्यंतच्या बचतीवर वार्षिक 7.5% व्याज द्यायचं तो मिळणार आहे. याची सुद्धा तरतूद जी आहे ती आपल्या या अर्थसंकल्पामध्ये असणार आहे. त्यानंतर उद्योजकांसाठी जर आपण विचार केला तर उद्योजकांसाठी लघु आणि मध्यम उद्योजकांना दिलासा मिळणार आहे. त्यांच्यासाठी सुद्धा एक म्हणजे वेगवेगळ्या सुविधा या त्यांच्यासाठी करमध्ये सवलती अशा असणार आहे. याची सुद्धा तुम्हाला यामध्ये आपल्याला तरतूद दिसून अशा पद्धतीने हे जे घटक आहे या सर्व घटकांना न्याय देण्याचं काम जे आहे ते अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन आपल्या देशाचे अर्थमंत्री यांनी केलेलं आहे. आणि सविस्तर जर तुम्हाला जर पाहायचं असेल आपल्या इकॉनॉमिकचा अर्थसंकल्पाचा रिपोर्ट तर तुम्ही आपल्या अर्थव्यवस्थेच्या आपल्या वेबसाईटवर जाऊन आपल्या इंडिया इकॉनॉमिकच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तिथे आपला जो काही रिपोर्ट आहे अर्थसंकल्पाचा किंवा जी काही आकडेवारी आहे ते वेगवेगळ्या पेपर्स मधून वेगवेगळ्या मॅगझिन मधून वेगवेगळ्या वेबसाईट मधून तुम्हाला आपल्याला मिळू शकते. अशा पद्धतीनं आपला हा जो टॉपिक्स आहे आज आपण इथेच थांबूया आणि पुढच्या लेक्चरला आपण अजून जे काही म्हणजे वेगवेगळ्या ज्या काही योजना असेल किंवा वेगवेगळ्या अर्थव्यवस्थेला धरून जे काही विकासात्मक बदल असेल आणि त्या सर्वांचा आपल्याला आपल्या या लेक्चर्स मध्ये अभ्यास करायचा आहे. आणि याच टॉपिक्स वरती जे सेट एक्झाम आहे किंवा नेट एक्झाम आहे ज्यांचे इकॉनॉमिक्स सब्जेक्ट असेल ज्यांचा पहिला पेपर जो आहे जो सेटचा कंपल्सरी असतो सर्वांचा पेपर, नेटचा सुद्धा कंपल्सरी असतो, पण या कंपल्सरी होणाऱ्या पेपरमध्ये आपल्याला या घटकांवरती जे आहे ते प्रश्न विचारू शकतात. म्हणून आजचा जो हा म्हणजे वर्षाच्या सुरुवातीचा म्हणजे 1 फेब्रुवारीला तयार झालेला जो काही आपला अर्थसंकल्प आहे मांडण्यात आला, यावेळेस आपल्याला जे एक्झाम आहे MPSC आहे UPSC आहे सर्व एक्झाम मध्ये या घटकांवरती जे आहे तर प्रश्न विचारण्याची शक्यता दाट असू शकते. त्यामुळे हा जो तुमचा अर्थसंकल्पाचा जो काही पॉइंट आहे किंवा हा जो टॉपिक्स आहे हा सर्व विद्यार्थ्यांचा तुमचा क्लिअर असणे आवश्यक आहे. अशा पद्धतीचे जे काही आपले मोस्ट इम्पॉर्टंट जे काही टॉपिक्स आहेत ते आपल्या या चॅनलवरती तुम्हाला पाहता येणार आहे. तुमचे मित्र असेल किंवा तुमचे जे काही म्हणजे जवळचे काही म्हणजे तुमचे भाऊबंद असेल त्या सर्वांना सांगा आपलं चॅनल आहे रालेस कोचिंग अकॅडमी. या सर्व आपल्या चॅनलला जे आहे ते सर्वांना सबस्क्राईब करायला लावा, बेल आयकॉनवर क्लिक करायला लावा आणि आता आपण इथंच थांबूया. ओके, चला मित्रांनो, धन्यवाद.